नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, इयत्ता 10वी इतिहासचा तिसरा धडा उपयोजित इतिहास या धड्याचा स्वाध्याय आता आपण इथे लिहिणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी तळेगाव दाभाडे इथून आहे. प्रश्न क्रमांक 1 अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहूया. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर इथे दिल्ली, हडप्पा, ऊर आणि कोलकाता हे 4 ऑप्शन आहेत आणि यामध्ये उत्तर आहे ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. पुढचा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई की चेन्नई? हा प्रश्न नेहमी परीक्षेला येतो. याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. तिसरा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे. तर कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्यप्रकार, रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण, कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. त्या चुकीची जोडी आहे रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य आणि योग्य आहे रम्मन गढवाल. आता पुढीलपैकी संकल्पना स्पष्ट करायची आहे. उपयोजित इतिहास याचं उत्तर आहे एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 2 इतिहासाचे उद्दिष्ट इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. 3 इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान प्राप्त होते. त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 4 इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्ये इतिहासाचे उपयोजन होते. अभिलेखागार याचं उत्तर आहे ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. 2 अभिलेखागार यामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. 3 अभिलेखागार यामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. यात भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. 4 भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. 3 पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांमध्ये उत्तरं लिहायची आहे. 1 जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. 2 इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमान समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटना विषयांचे ज्ञान उपयुक्त ठरते. 3 या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्य काळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो. 4 उपयोजित इतिहास यासाठी जनांसाठी इतिहासाचा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? तर संयुक्त राष्ट्राच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले. 1 म्हणजे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. 2 जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. 3 अशा याद्या जाहीर करून जी युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते. प्रश्न क्रमांक 3 सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणं कोणती हे शोधून लिहा. याचं उत्तर आहे युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणे आहेत. अजिंठा आणि घारापुरीची लेणी, वेरूळची लेणी व कैलास मंदिर. तुम्ही पाहिली काही ठिकाणं? पाहिली असतील कुणी ठिकाणं तर कमेंट करून नक्की सांगा. 3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. 4 या यादीत नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गड किल्ले व किल्ले हेही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळात समाविष्ट आहेत. प्रश्न 4 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता सांस्कृतिक वारसा
यामध्ये मूर्त आणि अमूर्त. तर मूर्तमध्ये प्राचीन स्थळे, प्राचीन वास्तू, प्राचीन वस्तू, हस्तलिखिते, प्राचीन शिल्पे, प्राचीन चित्रे. आणि अमूर्तमध्ये येतं मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्य, परंपरा, पद्धती, कौशल्य आत्मसात असणारे समूह व गट. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. याचं उत्तर आहे लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करत गेला. 2. दगडांपासून हत्यारं तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमधील बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2. प्रश्न क्रमांक 2 जागतिक वर्षाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तरे: पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. 2. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. 3. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याचा दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को व जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. 6. प्रश्न क्रमांक 6 आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल स्पष्ट करा. विज्ञान, कला, व्यवस्थापन शास्त्र. उत्तरे: प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाला इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ विज्ञान, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधात मागील कारण प्रत्येकाची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेक वैज्ञानिक शोध मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. ब. कला, वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात त्यांच्या अभिव्यक्ती शैली आणि त्याचा पाया यांच्या साहाय्याने विविध कला प्रकारांचा विकास समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कला प्रकारातील अभिव्यक्तीची गुरुकिल्ली कलाकाराच्या भावनिक स्वभाव आणि संबंधित कला प्रकाराचा विकासात्मक इतिहास सांस्कृतिक इतिहासाच्या साहाय्याने समजू शकतो. क. व्यवस्थापन शास्त्र, उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांचे व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधीतील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलाराचा वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो. त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. प्रश्न क्रमांक 2 उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. उत्तरे: इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी असणारा सहसंबंध: 1. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. 2. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. 3. उपयोजित इतिहासाच्या द्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. 4. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. प्रश्न क्रमांक 3 इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. याचं उत्तर लिहायचं आहे.
इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी पुढील उपाय: 1. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. 2. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावं लिहिणे व कोरणे ही टाळण्याबाबत कडक कायदे करावेत. 3. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून ठेवल्या गेल्या पाहिजेत. यासाठी चोरांपासून काळजी घेणे आवश्यक आहे. 4. ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्यांचे संकलन करून लिखित स्वरूपात आणावे. 5. प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. 6. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. 7. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. 8. साधनांचे महत्त्व व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. 9. या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. आपल्या प्राचीन वारसा याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. 10. उपलब्ध स्रोतांचे संगणकीय संवर्धन करावे. प्रश्न क्रमांक 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? याचं उत्तर लिहा. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. 1. प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांना मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्या पुढील वर्तमानात कोणती आव्हानं आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्याचा आढावा घेता येतो. 3. सांस्कृतिक वारसा स्थळांची जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते. 4. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. आता उपक्रम आहे, भारताच्या नकाशा आराखड्यात वारसा स्थळे दाखवा. मित्रांनो, हे बघा, भारताच्या इथे युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी जेवढी वारसा स्थळं दाखवली आहेत ती सर्व आपण इथे दर्शवलेली आहेत. तर हा मॅप अतिशय योग्य पद्धतीने दाखवलेला आहे. तुम्ही सगळी वारसा स्थळं तुमच्या मॅपमध्ये पण नोंदवू शकता. आपला व्हिडिओ इथेच संपलाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर आमच्यापर्यंत कमेंटद्वारे पोहोचवा. धन्यवाद.